मराठा आरक्षण समितीनं आता मुदतवाढ मागितलेली आहे। 2 महिन्यांची मुदतवाढ देण्याची समितीनं मागणी केली। माजी न्यायाधीश संदीप शिंदे समितीनं ही मागणी केली। 24 ऑक्टोबर पर्यंत समितीला या संदर्भातला अहवाल द्यायचा होता, मात्र अहवाल देण्याऐवजी शिंदे समितीनं मुदतवाढ मागितलेली आहे। कागदपत्रांची पडताळणी झाल्याचं समितीचं म्हणणं आहे। समितीनं जिल्हानिहाय दौरे करत ही माहिती गोळा केली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी सुमेध साळवे माझ्यासोबत जोडलेले आहेत। सुमेध, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। मराठा आरक्षण समितीने आता मुदतवाढ मागितलेली आहे, याबाबतची सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच पाहायला गेलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीला 24 ऑक्टोबर पर्यंत राज्य सरकारला अहवाल सादर करायचा होता। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर कुणबी प्रमाणपत्रासाठी जी नेमलेली समिती होती त्या समितीनं महाराष्ट्रभर विशेष मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी सर्वे केला होता। वंशावळी असतील किंवा कुणबी जे सर्टिफिकेट असतील त्या संदर्भात त्यांनी छाननी केली होती आणि त्याचा अहवाल जो आहे तो अद्यापही पूर्ण झाल्याचा दिसून येत नाही आणि या संदर्भात आणखीन माहिती काढण्यासाठी जी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत यांच्या समितीनं राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे की आम्ही 24 ऑक्टोबर रोजी हा अहवाल सादर करू शकत नाहीत, आम्हाला आणखी 40 ते 45 दिवस पाहिजे, म्हणजे साधारण 2 महिन्याचा कालावधी त्यांनी मागितलेला आहे। एकत्रित पाहायला गेलं तर आता राज्य सरकार या संदर्भात मुदतवाढ देते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर जरांगे पाटील यांनी 10 दिवसाचा अल्टिमेट दिला होता, 4 दिवस राहिलेले आहेत। आता या संदर्भात नेमकं महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतोय, मुख्यमंत्री या संदर्भातला काय निर्णय घेतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील। करण, नक्कीच सुमेध, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड देखील जोडलेले आहेत। प्रवीणजी, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत। खरं तर आता मोठी अपडेट आलेली आहे की मराठा आरक्षण समितीनं आता 2 महिन्यांची मुदतवाढ मागितलेली आहे, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? मूळतः जी मुदतवाढ मागतायत त्याचं सगळ्यात मला गंमत अशी वाटते की गेली 40 वर्षाचं हे आंदोलन आहे। म्हणजे 40 वर्ष म्हणजे 1982 ला अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेले हे आंदोलन आहे आणि मागणी तीच आहे पहिल्यापासून की मराठा कुणबी एकच आहे। पण नेमकी अडचण मला आता जी दिसतीये की मुदत 10 दिवसाची, 20 दिवसाची, 30 दिवसाची, 40 दिवसाची का पुरेशी होत नाही। त्याचं कारण आपल्याकडे एक तर जनगणना नाहीये, आणि दुसरी गोष्ट जी कागदपत्र आता तपासण्याचं काम चालू आहे मराठवाड्यामध्ये, त्याची नेमकी समस्या अशी आहे की ते मोडी लिपीत एकतर लिहिलेले किंवा अरबी फारसी भाषेमध्ये लिहिलेले आणि आता मोडी लिपीचे वाचक सुद्धा फार कमी आहेत, म्हणजे नाहीच्या बरोबर आहेत मोडी लिपीचे। बाकी मग अरबी, फारसी, उर्दू अशा संदर्भाने म्हणजे मराठवाड्याचं जर बोलत असेल आपण मुख्यतः तर, आणि एकूण महाराष्ट्राचा सुद्धा जुना संदर्भ जो सगळा सापडतो तो सगळा मोडी लिपीत आहे। आणि ती मोठी समस्या आहे की इतक्या प्रकारचे वाचन असलेले, मोडी लिपीचा अभ्यास असलेले, अरबी, फारसी, उर्दू भाषेचे अभ्यास असलेले, ही सगळी कागदपत्र जुनं शोधणे, तपासणे आणि त्याचा अर्थ लावणे ही समस्या आहे। ही गोष्ट खरीच आहे की मला नाही वाटत की शिंदे समिती अजून 2 महिन्यात सुद्धा हे देऊ शकते, परंतु त्याला एकच पर्याय आहे, तो सरसकट मराठा समाज हा कुणबी आहे याच्यासाठी हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन ब्रिटिश काळामध्ये होतं जाती निश्चित करण्यासाठी। त्यांनी सांगितलं शिवाजी वॉज अ कुणबी अँड राजाज अँड ग्वालियर आर सेड टू बी ऑफ द सेम रेस। तो दुसरं एक वाक्य म्हणतो मराठा अँड कुणबी फॉर्म द सेम रेस, म्हणजे हे ब्रिटिश काळीने ज्यावेळेस आरक्षणाचा विषयच नाहीये। दुसरं, आपल्याकडं इतिहासाचार्य ज्यांना आपण सगळ्यात जास्त मान्यता म्हणतो ते विका राजवडेंनी भारतीय विवाह संस्था नावाचं पुस्तक लिहिलंय। त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ज्यांची सहज विवाह होतात त्यांची जात एक असते। त्याचं कारण ते असं सांगतात की आपल्याकडं 12 बुलुते 18 आलुत्यांची विवाह होण्याची पद्धत, जसं कुंभाराला जी बायको येते ती कुंभार समाजामधनं येते कारण तिला चिखल कालवता येत असतो मडकं बनवण्यासाठी, किंवा सुताराची बायको किंवा लोहाराची बायको की त्या समाजातनं त्या व्यवसायाशी संबंधित लोकांच्यातनं येत असते। तसंच मराठा समाजामध्ये जी स्त्री येते ती कुणबी म्हणजे शेतीशी संबंधित, आपल्या स्त्रिया शेतात काम करत होत्या, म्हणून भारतीय विवाह संस्थेचा एक आधार आहे। आणि दुसरं, मराठा क्षत्रियांचा इतिहास हे देशमुखांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी सगळं दिलंय। त्याच्यानंतर सगळ्या स्टेट गॅझेटमध्ये
मराठा कुणबी एक असल्याचे पुरावे. आता हे जर तुम्ही अभ्यास करत बसला प्रत्येक माणसाचं स्वतंत्रपणे आणि जर समितीने वेळ घ्यायचा म्हटलं तर तो काही वर्ष पुरत नाही. मागच्या 40 वर्षात जे घडलेलं नाहीये ते 40 दिवसात घडणं मला शक्य वाटत नव्हतं. परंतु जर खरंच राज्य सरकारला द्यायचं असेल तर आम्ही 1 लाख पुरावे दिलेत की विदर्भ खानदेशातल्या मराठ्यांचं बरोबरचं नातं म्हणजे तिथले कुणबी आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठ्यांचे नाते असे 1 लाख नाते दिले. मी तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हटलं की नक्कीच मराठा प्रवीणजी, सेवा खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल. आपल्यासोबत विनोद पाटील, मराठा मोर्चा समन्वयकचे विनोदजी पाटील जोडलेले आहेत. विनोदजी, न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आता मोठी अपडेट आलेली आहे. मराठा आरक्षण समितीनं आता मुदतवाढ मागितलेली आहे. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं तर याआधी त्यांनी 40 दिवसाचा त्यांना कालावधी देण्यात आला होता, मात्र आता पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. याच्यात 2 विषय आहेत. पहिला विषय आहे की या समितीला लीड करताय ते न्यायमूर्ती आहेत. ते जरी निवृत्त असले परंतु त्यांचा दर्जा न्यायमूर्तीचा असतो. त्यांनी मुदत मागितली, त्यांना मुदत द्यायची की नाही द्यायची ते सरकारने ठरवायचं. त्यांना मुदत कायद्यात मागता येते. परंतु माझ्यासारख्यांचा प्रश्न असा आहे की गेल्या अनेक दिवसांपासून ती समिती अभ्यास करते. आमच्या मराठवाड्यामध्ये त्यांचा दौरा झाला. त्यांचा साधा प्रोग्रेस रिपोर्ट देखील राज्य सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. ती समिती काय काम करते, कशा पद्धतीने काम करते, कशासाठी 2 महिने त्यांना वेळ पाहिजे याचा खुलासा व्हायला पाहिजे ना. जर आमचं समाधान झालं त्याच्यावर चर्चा होईल. ते स्वतःच समिती बनवायची, स्वतःच वेळ द्यायचा, स्वतःच मुदतवाढ द्यायची, हे कसं चालेल? त्यामुळे आज युवकांचा हा प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत काय केलं याबद्दल स्पष्टता द्या आणि नंतर मुदतवाढीवर चर्चा करा. तेव्हा आम्हाला मान्य नाही. नक्कीच विनोदजी, यापुढची आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण मराठा आरक्षण समितीने आता मुदतवाढ मागितली आणि याआधी राज्यभरात जे सध्या मराठा मोर्चा आणि आंदोलन सुरू आहे त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जी मुदत दिली होती त्यामध्ये देखील केवळ 4 दिवसाचा अवधी बाकी आहे. हे बघा, मी परत एकदा स्पष्ट सांगतो, ती जी समिती आहे त्याच्यामध्ये न्यायमूर्ती, त्या समितीला मी विरोध करत नाही. माझं म्हणणं, आमचा आग्रह हा राज्य सरकारकडे आहे. सरकारने सांगितलं होतं की आम्हाला इतक्या दिवसाचा वेळ पाहिजे. त्या वेळेमध्ये देखील आमच्या भावांनी अधिक वेळ त्यांना वाढवून दिला. मग राज्य सरकारकडे त्यावेळेस प्लॅनिंग नव्हती का? राज्य सरकारला माहित नव्हतं का राज्य सरकारला त्यावेळेस परिस्थिती हाताळायची होती, वेळ काढायचा होता म्हणून तातूर मातूर उत्तर दिलं? तर अशा सगळ्या शंका कुशंका उपलब्ध होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारनेच पुढे येण्याच्याकडे स्पष्टीकरण दिलं पाहिजे. तर आमची अडचण थोडी आता वेगळी झाली आहे. कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्या एका भावाने मुंबईला जाऊन आत्महत्या केली. आजच आम्ही त्यांचा अंत्यविधी केला. म्हणजे समाज अतिशय मानसिकता खचत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये युवकांना धीर देण्यासाठी सरकारच्या वतीने कारवाई होणं अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही कुठला निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारनेच आमच्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा ही माझी त्यांना विनंती आहे. नक्कीच विनोदजी, खरं तर समितीनं जिल्हानिहाय दौरे केलेले आहेत, माहिती गोळा केलेली आहे, वंशावळी गोळा केलेली आहे अशी देखील माहिती मिळते. याबाबत आपली काय नेमकी प्रतिक्रिया आहे? हे बघा, त्या समितीला नाव ठेवण्याचा अर्थ नाही, परंतु हकीकत अशी की समिती आली, एका कार्यालयामध्ये बसली आणि त्यांनी लोकांना आव्हान केलं की तुम्ही पुरावे घेऊन या. जर लोकांना आव्हान करायचं तर सर्व जिल्हाधिकारी विभाग आयुक्तांना देखील सरकारने सूचना केल्या असत्या आणि त्यांना सांगितलं असलं उपलब्ध असला डेटा जमा करा. जर आमच्याकडे डेटा असता, तुम्हाला आता मी माझ्या संभाजीनगरचं उदाहरण देतो. गंगापूर नावाचा तालुका आहे, त्याची तहसील मागच्या काळामध्ये जळाली. काही कारणास्तव शॉर्ट सर्किट होऊन तिची तहसील जळाली. मग तिथे एकही डेटा उपलब्ध नाहीये. पण याचा अर्थ असा आहे का की तिथे कोणाकडेच पुरावा नाहीये? तर आम्ही याच्यावर पर्याय दिला होता की राज्य सरकारने तहसील निहाय सूचना करून प्रत्येक तहसीलदार सजेवर यादी प्रसिद्ध करावी व स्वतःहून पुरावे सादर करावे. आमच्याकडे पुरावे नाहीये. आमच्याकडे जेवढे पुरावे ते आम्ही वेळोवेळी सादर करत आलो. ही सरकारची जबाबदारी आहे. कारण शेतवार रजिस्टर असेल, जमिनीचे नोंदणीपत्र असेल, जे काय असेल हे सरकारकडे डेटा आहे. सरकारने तो प्रसिद्ध करावा. नक्कीच विनोदजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधला त्याबद्दल.